नमस्कार, मी संदेश बनसोडे. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर आत्ता ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 ह्या दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, त्याचबरोबर नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आत्ता पार पडणार आहेत. महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 2021मध्ये पार पडल्या होत्या. त्या सर्व ग्रामपंचायती आणि त्याचबरोबर नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आत्ता पार पडणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठीचं प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला आहे. प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाबद्दल आता आपण माहिती पाहूयात. संबंधित गावातील लोकसंख्येनुसार निवडणूक अधिकारी गावाचे वॉर्ड किंवा प्रभाग तयार करतात. त्यानुसार गावाची विभागणी वेगवेगळ्या वॉर्डमध्ये केली जाते. ह्या वॉर्ड निर्मिती दरम्यान प्रत्येक वॉर्डमध्ये समान लोकसंख्या राहील ह्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. ज्या वॉर्डमध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीची लोकसंख्या जास्त असेल तो वॉर्ड राखीव ठेवला जातो. 2026 मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 20 फेब्रुवारी 2026 पासून तहसीलदारांकडून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम केले जातील. 27 फेब्रुवारीपर्यंत संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष स्थळ पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील. 17 मार्चपर्यंत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी प्रभाग रचनेची तपासणी करतील, त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवतील आणि त्यानंतर प्रभाग रचनेचं प्रारूप राज्य निवडणूक आयोगाकडे सोपवतील. 7 एप्रिलपर्यंत प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल आणि त्यावर हरकती मागवल्या जातील. 7 ते 13 एप्रिल 2026 ह्या कालावधीत नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील. 21 एप्रिल 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींवरती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी पार पडेल. 28 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. 4 मे 2026 रोजी अधिकृतरित्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. तर हा अशा प्रकारे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम असणार आहे. प्राथमिक प्रभाग रचना तयार केल्यानंतर ती सगळ्यांसाठी प्रसिद्ध केली जाते आणि त्यावरती हरकती मागवल्या जातात. ह्या दरम्यान आपण एक सजग नागरिक म्हणून ही प्रभाग रचना पाहणे आणि त्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते सुधारण्यासाठी योग्य त्या सूचना देणे हे महत्त्वाचं आहे. आपल्या ग्रामपंचायतमध्ये योग्य प्रभाग रचना व्हावी, त्यातून योग्य प्रकारे निवडणूक पार पडावी आणि त्यानंतर गावाच्या विकासासाठी चालना मिळावी, ह्यासाठी ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामान्य नागरिक देखील तेवढ्याच जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक ह्या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हे गरजेचं आहे. तर आपल्याला कल्पना आहे की एखाद्या ग्रामपंचायतीची किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपल्यानंतर तेथे प्रशासक नेमला जातो आणि त्या प्रशासकामार्फत तेथील कारभार चालतो आणि त्यानुसारच जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे प्रशासक नेमण्याचे आदेश या पत्रकाद्वारे देण्यात आलेले आहेत. पण ह्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर न्यायालयानं ह्या ग्रामविकास विभागाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. ह्या आदेशाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयामागील कारणांमुळे गैरसमज निर्माण झाला आहे, त्यामुळे तुर्तास या आदेशाची अंमलबजावणी करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयानं ग्रामविकास विभागाला लेखी उत्तरासाठी 24 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीवरती प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी नेमण्याऐवजी सरपंच किंवा पॅनेलमधील सदस्य यांना प्रशासक म्हणून नेमणूक करावी अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जयंत पाटील यांनी ही मागणी केलेली आहे. त्यासोबतच त्यांनी असे म्हटले आहे की एका विस्तार अधिकाऱ्याकडे, सरकारी अधिकाऱ्याकडे 20-20 गावांचा कारभार दिला तर तो त्या गावाला न्याय देऊ शकेल का, हा प्रश्न आहे.
प्रशासक म्हणून सरपंच किंवा सदस्याची नेमणूक करणे शक्य नसेल तर निवडणूक तातडीनं घ्या. लोकप्रतिनिधींच्या ताब्यात गाव असावं एवढी आमची माफक अपेक्षा आहे, असं मत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जयंत पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. आणि ह्या मागणीसाठी त्यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज एक दिवस बंद ठेवून आंदोलन देखील पुकारलेलं होतं. तर मित्रांनो, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाची एक स्थानिक स्वराज्य संस्था असलेली ग्रामपंचायत, ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढच्या काही कालावधीमध्ये होणार आहेत. आत्ता त्याची प्रभाग रचनेचं कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्यानुसार प्रशासन आपली कार्यवाही करेल. पण ही सर्व कार्यवाही होत असताना एक सामान्य नागरिक म्हणून आपलं देखील त्या गोष्टींकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आपल्या गावच्या विकासासाठी एक योग्य प्रकारे निवडणूक पार पडणे, प्रभाग रचना योग्य असणे आणि त्याच्यानंतर निवडणूक झाल्यानंतर जे सत्ता स्थापन करतील त्या लोकांनी गावचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळणे, ह्यासाठी नागरिक म्हणून आपण देखील त्यांना पाठिंबा देणं गरजेचं असतं. कारण राजकारण हे निवडणुकीपुरतंच मर्यादित असावं आणि त्यानंतर गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या गावचा विकास कसा साधता येईल ह्यासाठी काम करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या संदर्भातील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या गावखेड्यातील लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यामुळे त्यांच्या गावामध्ये जे काय ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भातील माहिती त्यांना मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशीच माहिती आपल्यापर्यंत मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.